जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची साऊली, वृक्षू दे जैसा. ओवी आहे 199, अध्याय आहे 12वा. अर्थ असा आहे की जो तोडण्यासाठी घाव घालतो, म्हणजे झाड तोडण्यासाठी जो घाव घालतो, किंवा ज्याने त्या वृक्षाची लागवड केली आहे, म्हणजेच वृक्षारोपण केले आहे, त्या दोघांनाही वृक्ष सारखीच सावली देतो. नुसती सावली देत नाही, तर खरं म्हणजे तो फळे, फुले, पानं या गोष्टी पण देतो. आणि ह्या दोघांच्या बद्दल तो कोणताच मतभेद करत नाही. ही ओवी वाचताना मला नेहमीच एक गोष्ट आठवते, आणि ती म्हणजे राजा रणजित सिंग यांची. गोष्ट अशी आहे की राजा रणजित सिंग एकदा आपल्या घोड्यावर बसून आपल्या काही सेवकांच्या आणि सैनिकांच्या बरोबर असाच रपेटीसाठी निघालेला असतो. आणि जाता जाता तो एका अशा थोड्याशा अरण्य किंवा गावाबाहेरच्या रस्त्याने चाललेला असतो. एवढ्यात काय येतं काही कळत नाही. कळायच्या आतच एक असा दगड सन्नकन येऊन राजाच्या कपाळावर बसतो, आणि कपाळाला इतका जोरात लागतो की त्याच्या कपाळाला खोकच पडते, आणि त्या कपाळातून अगदी भळाभळा रक्त व्हायला लागते. आता राजाला कळत नाही की हा दगड कुठनं आला, मला कसा लागला, हा मला नेमका कोणी मारला. आणि त्याचे तर सैनिक बरोबर होते, त्याच्याबरोबर सुरक्षा शिपाई होते. सगळ्यांनी राजाची अवस्था बघितली. राजाला हात देऊन घोड्यावरनं खाली उतरवलं आणि भराभरा राजाच्या कपाळाला काय पट्टी वगैरे बांधायचा प्रयत्न केला. त्याची कपाळाचे ते रक्त थांबवण्यासाठी तो खूप प्रयत्न केला. एवढ्यात एका सैनिकाच्या लक्षात येतं की अरे, महाराजांना दगड लागला आहे. हा दगड कोणी बरं मारला असेल राजाला. आणि मग त्यातले दोघं तिघं सैनिक असतात, ते कोण दगड मारताय याचा शोध घ्यायला गेले. पण त्यांना काही फार कुठे लांब जावंच लागले नाही, कारण पलीकडेच ओळीने काही फळांची झाडं होती. आणि त्या झाडाच्या पाठीमागे एक छोटा मुलगा, म्हणजे साधारण 8-10 वर्षाचा असेल, आणि एक म्हातारी बाई असे तिथे उभे होते. आणि त्या छोट्या मुलाच्या हातात एक दगडही होता. झाले. आता या सैनिकांना हा तर अगदी पुराव्यानिशी सापडला. हा जो छोटा मुलगा होता त्या म्हाताऱ्या बाईचा होता नातू होता. आणि त्या छोट्या मुलाचे दोन्ही आई वडील निवर्तले होते, म्हणजे देवाघरी गेले होते. अशी त्या छोट्या मुलाची आणि त्या आजीची हकीकत होती. अर्थात ही हकीकत काही त्या सैनिकांनाही माहिती नव्हती. आणि त्या दोघांना काही कळायच्या आत त्या सैनिकांनी त्या दोघांना पकडलं आणि राजाच्या समोर आणून उभं केलं आणि म्हणाले, महाराज, हाच तो मुलगा, हाच दगड मारतोय, ह्याच्या हातात हे पहा, हा दगड पण आहे. आणि हा आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा असा हातात दगड घेऊन ते दगड मारण्याच्या अगदी, म्हणजे आता आपण बेतात ज्याला म्हणतो तसा असा हात वर करून वगैरे होता. तेवढ्यात आम्ही ह्याला पकडलं आणि राजाच्या समोर, तुमच्या समोर आणून उभं केलं. राजाने त्या मुलाकडे बघितलं. त्या मुलाला काहीच कळेना. पण म्हातारीच्या मात्र लक्षात आलं, म्हणजे त्याच्या आजीच्या लक्षात आलं. ती हात जोडून म्हणाली की महाराज, ह्या मुलाचा काही अपराध नाही. तुम्हाला काही जी शिक्षा करायची असेल ती मला करा. हा मुलगा निरपराधी आहे. राजा म्हणला, पण काय झालंय काय, आणि दगड का मारतोय, हा कुणाला दगड मारतोय. राजा खरंच समंजस होता आणि त्यांनी त्या मुलाला जवळ बोलवलं आणि त्याला विचारलं की तू का बरं दगड मारलास मला. तो म्हणला, महाराज, मी तुम्हाला नाही दगड मारला, मी झाडावर दगड मारत होतो आणि तो चुकून तुम्हाला लागला. ते म्हणले, पण हो ते ठीक आहे, पण तू झाडावर तरी दगड का मारत होतास. तर तो म्हणाला की काय करणार, झाडावर काही फळं पिकली आहेत आणि ते दगड मारून मी ती फळं खाली पाडतो आणि मी आणि माझी आजी ती पिकलेली फळं खाऊन आम्ही आपला उदरनिर्वाह, म्हणजे आम्ही आपलं पोट भरतो. आता राजाला हे कळतं. ते म्हणाले, पण का तुमची अशी अवस्था, काय तुझे आई वडील कुठे आहेत, ते काय करतात, आणि ते असं तुम्हाला असं कसं काय सोडतात बाहेर. तर मग ती म्हातारी आजी असते, ती सांगते की अहो काय सांगू, ह्याचे दोन्ही, म्हणजे ह्याचे आई आणि वडील हा अगदी लहान असताना देवाघरी गेले आणि मी कसा बसा ह्याचा सांभाळ करते.
आता काय झालंय, आता ह्या जंगलात काही झाडांवरची फळं पिकली आहेत. मग आम्हाला काही रोज अन्न पाण्याची काहीतरी तरतूद करावीच लागते, कुठेतरी काहीतरी मागावं लागतं. आता ह्या वयात मला तर कामधंदाही होत नाही. हा मुलगा इतका लहान आहे की हाही काही काम करू शकत नाही. म्हणून मग आम्ही अशी जिथे झाडावर पिकलेली फळं असतील तिथे हा मुलगा येतो, तो नेम धरून दगड मारतो, फळं खाली पाडतो आणि मग ती काही 2-4 फळं आम्हाला मिळतील, ती आम्ही दोघं जण खातो आणि त्याच्यावरच आमचं दिवस जातो. राजाला हे कळतं मात्र. आता सैनिक विचारतात, महाराज ह्याला काय शिक्षा करायची? तर महाराज म्हणले, हो ह्याला शिक्षा तर मी करणारच आहे, मोठी शिक्षा करणार आहे. तर आता ते ऐकून मात्र आजीला खूप घाबरायला होतं. ती म्हणते की महाराज, मी तुम्हाला परत एकदा सांगते, तुम्ही काय शिक्षा असेल ती मला करा, पण ह्या माझ्या बाळाला, ह्या माझ्या नातवाला काय करू नका. राजा म्हणले, अरे थांब म्हणे जरा, मी सांगतो तुम्हाला काय झालंय ते. तर राजा म्हणतो की आजपासून ह्या मुलाची सगळी व्यवस्था मी करणार आहे. ह्याची जेवणा खाण्याची, ह्याची शिक्षणाची, ह्या आजीबाईंना रोज काय जे लागतं ते सगळं मी करणार आहे. आपल्या राज्याच्या काय जे निधी आहे त्यातून किंवा आपल्या कोठारातून ह्यांना जे काही अन्नधान्यासाठी लागेल ते सगळं द्यायचं. ह्यांना कोणी काही म्हणायचं नाही आणि आजपासून ह्या मुलाच्या शिक्षणाची सुद्धा मी सोय करून देणार आहे आणि आपल्या राज्यातले जे चांगलं शिक्षक आहेत त्यांच्याकडे हा शिकायसाठी जाईल आणि त्याचा सगळा खर्च मी करणार आहे. आता हे ऐकल्यावर त्या सैनिकांना आणि मुख्य म्हणजे त्या आजीला भयंकर आश्चर्य वाटतं. ती म्हणते, महाराज तुमचा एवढा अपराध आमच्या हातनं घडलाय आणि तुम्ही शिक्षा म्हणून आमची सगळी एवढी सोय करणार आहात? राजा हसतो. राजा म्हणला की आजीबाई, तुम्ही मला सांगा की त्या झाडावर फळं पिकली आहेत आणि त्या झाडाला तुम्ही दगड मारता. दगड मारल्यावर काय होतं? ते झाड तुम्हाला काय देतं? ती म्हणजे अहो ती पिकलेली फळं देतो म्हणे आम्हाला. मग म्हणे एक झाड, एक वृक्ष तुम्हाला त्याला आपण दगड मारल्यानंतर सुद्धा फळं देतो आणि ती सुद्धा चांगली गोड फळं देतो. तो कधीच तक्रार करत नाही की मला कुणीतरी दगड मारतंय, तर मी ह्याच्यावर उपकार का करू? तर तो त्याचं काम करत राहतो की सगळ्यांच्यावर उपकार करण्याचं. आणि झाड अजून सुद्धा काही उपकार करतो आपल्यावर. उन्हाच्या वेळी आपल्याला सावली देतो, आपल्याला फुलं फळं देतो. अगदी ते झाड वठल्यावर सुद्धा त्याच्या फांद्या ज्या असतात वाळलेल्या त्या आपल्याला इंधनासाठी उपयोगी पडतात. आता हे निर्जीव म्हणजे ज्याला काही बोलता येत नाही, काही नाही, हे झाड सुद्धा जर आपल्या इतक्या उपयोगी पडतं आणि त्याच्याशी आपण काही चांगलं वागत नाही ना, खरं म्हणजे त्याची पानं तोडतो, फळं तोडतो, वेळेला त्याला काय आपण कुऱ्हाडीने घाव घालतो, पण तरीही ते झाड त्याचं उपकार करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती सोडत नाही. अहो मी तर राजा आहे, प्रजेचं पालन करणं माझं कर्तव्य आहे आणि मला ह्या दगड लागल्यामुळे हे मला कळलं की जर झाड एखादी गोष्ट इतकी चांगली करू शकतो तर मी का करू शकत नाही? मी तर राजा आहे, मी तुमचा सगळ्यांचा प्रतिपाल केलाच पाहिजे आणि आपण प्रतिपाल केला पाहिजे ही गोष्ट मी या झाडाकडूनच खरं म्हणजे शिकलोय. त्याच्यामुळे मी काही याच्यावर उपकार करत नाही, ते माझं कर्तव्यच आहे असे म्हणून तो राजा त्या मुलाची सगळी व्यवस्था करतो आणि आपल्या राजधानीला निघून जातो.